कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मास्तरडी खपली का नाही अजून? कसली खपतीया? अगं तुला माहिती का, ते दोघं का नाही एका मंदिरात गेलती। त्या मंदिराच्या पायऱ्या एवढ्या होत्या। मग म्या काय केलं, त्या संधीचा फायदा उचलला। ती मास्तरडी जेव्हा पहिल्या पायरीवर आली का नाही, तेव्हा म्या तिला तिथनं ढकलूनच दिलतं। मग काय, नेहमीसारखा अधिपती तिथं टपकलाच। आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणला का नाही, का त्या खड्ड्यात आपणच पडतोय, हे मला पटायलंय बघ चंचे। मम्मी, मला बी हळूहळू पटायला लागलंय ग आता। का? तू काय केलंस? नाही का मम्मी, तुझ्यासारखंच त्या मोठ्या मालकांना मारण्यासाठी ना त्यांच्या दुधामध्ये ईस्ट टाकलं, त्यांनी ते मलाच प्यायला लावलं ग। मग काय, तूच दूध पिलीस का काय? मम्मी, मी जर ती दूध प्यायली असती तर मेली असते ना म्या। तुझ्यासोबत फोनवर बोलली असती का आता? हो ग, आपला काहीतरी बोलते। ए मम्मी, तू आता एवढा खर्च करून तिकडे गेलेस, त्या मास्तरीचा कार्यक्रम उरक लवकर। त्या मास्तरडीच्या आयुष्याची दोरी का नाही लई मजबूत आहे बघ। इतके प्रयत्न केले तिला मारायचे, ती मेलीच नाही ग। आणि जिथं तिथं तो अधिपती टपकतोच आहे। काय नाही, आपलं काय बी होणार नाही। अच्छी काय ग मम्मी, काय झालं शिंकायला? अगं ते माग ते पाण्यात पडले होते बघ, तिला ढकलाय गेले आणि पाण्यात मॅच पडली। बरं मी आता अच्छी मी जाते हॉटेलला आणि तिकडून फोन करते। ठेव आता फोन। हा हो गया थायलंड मधला गरमागरम कोल्हापुरी चहा। अहो तुम्ही कशाला आणलात? कशाला म्हणजे बायकोची जरा तर सेवा करून दिली आम्हाला। बायको बद्दल प्रेम वाटतंय म्हणून आणला असेल तर पिन, हे सेवा वगैरे चालणार नाही। अहो प्रेमच आहे, पिऊन तर बघा। एवढ्या प्रेमानं बनवलाय आम्ही स्वतः। खरंच? मग सुट्टी ना। त्यांच्या आचार्याला म्हणलं भावा जरा बाजूला सर, त्याला लई सांगायचा प्रयत्न केला, पण त्याला माझी भाषा कळना, मला त्याची भाषा कळना। मी सांगितलं चहा, त्यानं बनवाय घेतलं सूप। म्हणलं भावा असं नको, एवढी मस्त गाणी बिनी वाजायला तर माहोल आहे जरा। मास्तरीन बाईसनी भरके मारत चहा प्यायला मजा येईल की नाही? का झालाय? वाह, एक नंबर आहे की नाही? हे ठिकाणच एक नंबर आहे हो, फिरायला कसली मजा येते बुक्का। पण थँक्यू बरं का मास्तरीन बाई। तुम्हाला पण, तुम्ही तयार झालात म्हणून आपण इकडे येऊ शकलो।
काय मज्जा आली ना? आणि तर मजा लई दांडगी. त्या गुहेत कसली मजा आली. गुहेचं नाव नका काढू. एक तर सगळं तुमच्यामुळे झालं. माझ्यामुळे काय झालंय? तुम्हाला निघणे जरा आता बारीक मध्ये का होईना धीट व्हायला लागते. आहेच मी धीट. नाही हाय धीट हाय तुम्ही, तसं बरोबर आहे. पण कसं आहे, अंधाराची भीती, पाण्याची भीती आज करून चालणार नाही. उद्या आपलं लेकरू झालं म्हणजे असं घाबरेट कसं होईल? लेकरू कसं पाहिजे? डॅशिंग तोंडच पाहिजे, असं दणका आहे का नाही? अहो तुम्ही आहात की. तुम्हाला खरं सांगू, माझी खूप इच्छा आहे. माझी बी तीच इच्छा आहे, लवकरात लवकर पाहणं आला है ना. अहो ते नाही हो, मी काय बोलते ते ऐकून तरी घ्या नीट. सॉरी वेगळा आहे काय? हा बोला बोला. हे बघा, आपलं स्वतःचं मूल असावं असं वाटणं साहजिक आहे आणि त्यात काही वाईट नाहीये, चूक नाहीये. पण समजा एखाद्या आई वडील नसणाऱ्या अनाथ मुलाला आपण अडॉप्ट केलं तर त्याला सुरक्षित आयुष्य देऊ, त्याला शिकवू, घडवू चांगलं. बरोबर आहे, पण आपली गुण त्याच्यात कशी येणार मग? अहो संस्कार काय फक्त DNA मधून होतात? आपण मुलांना कसं वाढवतो, त्यांच्यावर काय संस्कार करतो, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ह्या सगळ्यावर त्यांचे संस्कार ठरतात ना. आणि हे सगळं आपल्या हातात आहे. आमचा काय एवढा खोल अभ्यास नाही अजून या विषयावर, पण आयडिया चांगली बरं का मास्तरीन. मी काय म्हणतो, एक आपलं करायचं, एक दत्तक घ्यायचं, बाय वन गेट वन दणका. ते बघू आपण नंतर, आपल्याला काही घाई नाहीये. काय हे बघा, घाईच्या माणसाचाच फोन आला. बोला पंक्चरराव, हे पंक्च्युअल राव बोला. बोला सागरराव बोला. काही नाही सर, मी एवढंच सांगण्यासाठी फोन केलाय की उद्या आपण फुकेतसाठी निघणार आहोत. कुणीकडे जायचंय? फुकेत. मग तिकडे काय सगळं फुकट असते काय? नाही सर, नाही. जॉगदा एवढे टेन्शन घेऊ नका. गमजा गेली. हा लक्षात आहे. का निघायचं? सकाळी लवकर रेडी राहा. चालतंय, फाट रेडी राहतो की आपल्याला काय. हा चालेल, ठीक आहे. गुड नाईट सर. चालते भेटू उद्या. हा ठेवतो. हा ओ ह्याचा फोन आलता कार्यकर्त्याचा. उद्या निघायचं ना, ते फुकेटला जायचंय ना. अरे हो, फुकेटला जायचंय. चला आवरूया. घ्या चहा घ्या तुमचा. आई बसा ना 2 मिनिटं. बसा, चहा घेऊया आपण. तानाजी जी, मला आईंसाठी चहा घेऊन वय. काय बोलायचं होतं का? म्हणजे महत्वाचं विशेष असं काही बोलायचं नव्हतं मला. 1-2 मिनिटं माझ्या बरोबर बसून गप्पा मारू शकता नाही? आई तुमची ती इदर कल्याणी भाची कुठे आहे? दुर्गेश्वरी दिसत नाहीये. ती मम्मी गावाकडे गेल्या. म्हणजे नाही का, माझ्या पप्पांचा फोन आलता ना अर्जंट मध्ये गावाकडनं, म्हणून मग मम्मीला जावं लागलं. गावाकडे आहे मम्मी. तिकडेच थांब म्हणावं तिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.